मिलेट्स म्हणजे काय हे बघणार आहोत. तर मिलेट्स म्हणजे काय हेच आधी बऱ्याच जणांना माहीत नसणार आहे. मिलेट्स म्हणजे काय तर लहान आकाराचं पण पौष्टिक अशी धान्य असतात जी आपल्याला पूर्वीच्या पिढ्यामध्ये मुख्य अन्न म्हणून वापरलं जात होतं. आता हे छोटे म्हणजे धान्य कोणते आहे तर ज्वारी म्हणजे सोरगम, बाजरी, पर्ल मिलेट, नाचणी म्हणजे रागी, फिंगर मिलेट ज्याला आपण म्हणतो, वरई म्हणजे बर्नयार्ड मिलेट, कोदो मिलेट, कंगनी म्हणजे फॉक्सटेल मिलेट, कुटकी म्हणजे लिटल मिलेट आणि चेना म्हणजे प्रोस मिलेट. आता हे तांदूळ आणि गहू यांना उत्तम पर्याय म्हणून असतात आणि ग्लुटोन फ्री म्हणून ते वापरले जातात. आता मिलेट्स बनवायचे कसे तर मिलेट्स बनवताना एक म्हणजे पहिली गोष्ट उकडून भातासारखं म्हणजे मिलेट्स 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे, 30 मिनटं भिजवून ठेवायचे आणि एक भाग मिलेट आणि 2.5 भाग पाणी म्हणजे पाव भाग पाणी आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. प्रेशर कुकरमध्ये छान 2-3 शिट्ट्या द्यायच्या. भातासारखं मस्त खाऊ शकतो आपण. भाजी डाळ सांबारसोबत सुद्धा याला असं अगदी छानपैकी खाता येतं. दुसरं म्हणजे उपमा आणि खिचडी. जसं की आता कांदा, मिरची या सगळ्या भाज्या परतून आपण मिलेट्स जसं उपम्यात घालू शकतो तसंच या मिलेट्समध्ये बघा तुम्ही खूपदा बाजरीचा उपमा वगैरे केला जातो, ज्वारीच्या पिठाचा उपमा केला जातो. तर असं सगळ्या भाज्या घालून छान मस्त परतायचं आणि पाणी घालून मस्तपैकी शिजवायचं आणि मसाले घालून पौष्टिक नाश्ता तुमचा तयार होतो. आता तिसरं म्हणजे थालपीठ. म्हणजे खाण्याचे बघा किती प्रकार आहेत आपल्याला. म्हणजे थालपीठ किंवा भाकरी. मी तर नेहमी सगळी पिठं अशी एकत्र करते आणि सगळ्या पिठांमध्ये मस्तपैकी भाज्या घालते. कधी कधी मी त्याच्यामध्ये पालक चिरून घालते, कधी कधी मेथी चिरून घालते आणि असं छानपैकी सुंदर पीठ त्याचं बनवून थालपीठ थापते किंवा कधी कधी त्याचं घावणसुद्धा घालते. तर हे इतके आपल्याला म्हणजे पौष्टिक आपल्याला मिळतं आहे. तर हे मिलेट यांचं पीठ बनवायचं सगळ्यांचं आणि जे मिलेट पीठ असतं म्हणजे सगळे हे एकत्र करायचे आणि त्यांचं पीठ दळून आणायचं छानपैकी. मस्तपैकी त्याच्यात कांदा, मिरची, मीठ घालून, कोथिंबीर घालून छानपैकी पीठ भिजवायचं आणि तव्यावर भाकरी किंवा थालपीठ असं सुंदरसं बनवायचं. आता चौथं म्हणजे दूध आणि गूळसोबत आपण पेज घ्यायची. म्हणजे कसं तर नाचणी आणि बाजरीचं जे पीठ असतं ते पाण्यात गाठी न होऊ देता उकळायचं आणि ते उकळलं की छानपैकी त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि गूळ घालायचं. मग तर त्याच्या आधी ते शिजलं पाहिजे आणि मस्तपैकी गोड पेस्ट तयार करायची. म्हणजे तुम्ही बघा किती पौष्टिक अन्न आपण खातो. आता आपण हे जे मिलेट्स खाणार आहोत म्हणजे ह्या सगळ्यांचे फायदे काय, आता ते कसं खायचं